राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 7व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 1 ते 13 अर्थासहित. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री वेदपुरुषाय नमः. सप्तमोऽध्यायः. ध्यानम्. ॐ ध्यायेयौ रत्नपीठे शुककलपठितं शृण्वतीं श्यामलाङ्गीं न्यस्ते काङ्ग्र्यौ सरोजे शशिशकलधरां वल्लकीं वादयन्तीं कल्लाराबद्धमालां नियमितविलसच्चोलिकां रक्तवस्त्रां मातङ्गीं शङ्खपात्रां मधुरमधुमदाय चित्रकोद्भासि भालाम्. ॐ ऋषिरुवाच. आज्ञप्तास्ते ततो दैत्याश्चण्डमुण्डपुरोगमाः चतुरङ्गबलोपेता ययुरभ्युद्यतायुधाः ददृशुस्ते ततो देवी मीषद्धासां व्यवस्थितां सिंहस्योपरि शैलेन्द्र शृङ्गे महति काञ्चने ते दृष्ट्वा तां समादातु मुद्यमै चक्रुरुद्यताः आकृष्टचापासिधरास्तथान्ये तत्समीपगाः ततः कोपै चकारोच्चैरम्बिका तानरीन् प्रति कोपेन चास्या वदनं मषीवर्णमभूत्तदा भ्रुकुटीकुटिलात्तस्या ललाटफलकादृतं कालीकरालवदना विनिष्क्रान्तासि पाशिनी विचित्रखड्वाङ्गधरा नरमाला विभूषणा द्वीपिचर्मपरिधाना शुष्कमांसातिभैरवा अतिविस्तारवदना जिह्वाललनभीषणा निमग्ना रक्तनयना नादापूरितधिन्मुखा सा वेगेनाभिपतिता घातयन्ती महासुरान् सैन्ये तत्र सुरारीणामभक्षयत तद्बलं पार्ष्णिग्राहान् कुशग्राही योधघण्टासमन्वितान् समादायैकहस्तेन मुखे चिक्षेपवारणान् तथैव योधन्तुरगै रथं सारथिना सह निक्षिप्य वक्त्रे दशनैश्चर्वयन्त्यतिभैरवम् एकैः जग्राहकेशेषु ग्रीवायामथ चापरं पादेनाक्रम्य चैवान्य मुरसान्यमपोथयत् तैर्मुक्तानि च शस्त्राणि महास्त्राणि तथासुरैः मुखेन जग्राहरुषा दशनैर्मथितान्यपि. ध्यानम. मी मातंगी देवीचं ध्यान करतो. ती रत्नमय सिंहासनावर बसून पोपटाचे मधुर शब्द ऐकत आहे. तिच्या शरीराचा रंग काळा आहे. तिने आपला एक पाय कमळावर ठेवला आहे. डोक्यावर अर्धाकृती चंद्र धारण केला आहे. फुलांची माळा धारण करून वीणा वाजवत आहे. अंगात चोळी आणि लाल रंगाची साडी शोभा देत आहे. हातात शंख आहे. कपाळावर कुंकू शोभून दिसत आहे. ऋषी म्हणतात, त्यानंतर शुंभाची आज्ञा घेऊन चंडमुंड इत्यादी दैत्य आपल्या चतुरंग सेनेसह अस्त्र शस्त्रांसह सुसज्ज करून देवीला पकडण्यासाठी चाल करून गेले. तिथे पोचल्यावर पर्वतराज हिमालयाच्या सुवर्णमय महान शिखरावर व्यवस्थितपणे सिंहावर बसलेल्या आणि मंद मंद हसत असलेल्या अशा देवीला त्यांनी पाहिलं. त्या दैत्याने देवीला पाहिल्याबरोबर ते तत्परतेने तिला पकडण्याचा उद्योग करू लागले. त्यासाठी कित्येकाने धनुष्य सज्ज केली तर कित्येकाने तलवारी उपसल्या आणि इतर कित्येक राक्षस तर देवीच्या अगदी जवळच जाऊन पोचले. तेव्हा ती अंबिका त्या शत्रूंवर अतिशय संतापली. त्यावेळी क्रोधामुळे तिचं मुख काजळासारख्या काळ्या रंगाचं झालं. तिच्या विस्तीर्ण भालप्रदेशावरील भुवया क्रोधाने वाकड्या झाल्या आणि त्यातून भयानक मुख असलेली
आणि तलवार आणि पाश धारण केलेली अशी काळी देवी त्वरित निर्माण झाली. विचित्र असं खड्ग जिनं धारण केलेलं आहे. मनुष्याच्या मस्तकांची माळ जिने भूषण म्हणून गळ्यात घातली आहे, जिने वाघाचं कातडं नेसलं आहे, जी अंगाने अतिशय कृश आहे, जिचं स्वरूप अतिशय भयंकर आहे, जिचा जबडा फार मोठा आहे, जी बाहेर असल्यामुळे ती भयानक दिसत आहे, जिचे डोळे आत ओढले गेलेले आहेत आणि लाल भडक आहेत, आणि जिने आपल्या गर्जनेने दशदिशा पूर्णपणे दणाणून सोडल्या आहेत, अशी ती देवी मोठमोठ्या दैत्यांना ठार मारत त्या दैत्यांच्या सेनेवर तुटून पडली आणि त्यांचं भक्षण करू लागली. हत्तीवर दोन्ही बाजूस बसलेले संरक्षक वीर, अंकुश धरणारे माहूत, पाठीवर मध्यभागी बसलेला योद्धा आणि गळ्यातील घंटा यासह अनेक हत्तींना एकाच हाताने उचलून ती तोंडात घालू लागली. त्याचप्रमाणे घोडे आणि सारथी यांच्यासह रथ आणि योद्धे तोंडात घालून दाढांनी भयानक रीतीने चघळू लागली. कोणाचे केस धरून, कोणाला मानेच्या ठिकाणी पकडून, कोणाला पायाखाली चिरडून आणि कोणाला छातीच्या आघाताने ठार करू लागली. त्याचप्रमाणे त्या राक्षसाने सोडलेली वेगवेगळी अस्त्र आणि महान अस्त्र तिने तोंडाने धरून क्रोधावेगाने दातांनी चूर्ण करून टाकली. मंडळी, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया दुर्गा सप्तशतीच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.